नमस्कार मित्रांनो, जन आरोग्य आयुष्यमान योजनांसाठी आता देशभरात एकच कार्ड, को ब्रँडेड कार्डची राज्यभर मोहीम 20 डिसेंबरपर्यंत आता वितरण होणार. काय संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊया. 5 लाखापर्यंतचं याच्यामध्ये जे आहे मित्रांनो, मोफत उपचार केला जातो. अशी ही जी योजना आहे, आयुष्यमान योजना भारत सरकारनं सुरू केलेली आहे. आता हे जे कार्ड आहे, हे पूर्ण भारतामध्ये एकच कार्ड आणि ते कुठे पण चालणार असं जे आहे सरकारचा मानस आहे. संपूर्ण देशभरात एक समान आयुष्यमान कार्ड देण्याचा निर्णय राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने घेतलेला आहे. त्या दृष्टीने राज्यभरातील महापालिका जे की क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 1 ते 20 डिसेंबर या कालावधीमध्ये आयुष्यमान कार्ड वितरणाची विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. तर 1 ते 20 डिसेंबरपर्यंत तुम्हाला जर तुम्ही आत्तापर्यंत कार्ड काढलं नसेल तर तुम्हाला 1 ते 20 डिसेंबरपर्यंत महापालिका क्षेत्रामध्ये हे कार्ड वितरित करण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रात सर्वत्र आयुष्यमान कार्ड शिबिर घेण्यास सांगितले आहे. शिवाय या रुग्णालयांनी महिन्याला किमान एक आयुष्यमान कार्ड शिबिर घेण्याचा आदेश सुद्धा आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आलेला आहे. मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य जीवनांचा लाभ ज्या काही योजना आहे त्यांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचा आयुष्यमान कार्ड असणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे देशभरात चालणारे एकसमान आयुष्यमान कार्ड लागू करण्याचा निर्णय राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणानं घेतलेला आहे. आता देशभरामध्ये जे आयुष्यमान कार्ड आहे ते एक समान राहणार आहे. त्यानुसार महाराष्ट्रात या दोन्ही योजनांचा लाभांसाठी एकत्रित व राष्ट्रीय स्तरावर को ब्रँडेड ओळखपत्र देणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये जे आहे 2 योजना सुरू आहे. एक महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत यांचं कंबाईन जे कार्ड मिळणार आहे त्याला को ब्रँडेड कार्ड असं म्हटलेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही को ब्रँडेड कार्ड मिळणार आहे आणि त्यातून मग तुम्हाला दोन्ही योजनांचा फायदा मिळणार आहे. तुम्हाला यासाठी आशा सेविका किंवा मग स्वस्त धान्य दुकान चालक किंवा CSC सेंटर या कर्मचाऱ्यांच्या घरोघरी भेटी देऊन आयुष्यमान कार्ड तयार करून घ्यायचे आहे. किंवा ज्या काही आशा आहे त्यांची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता किंवा CSC सेंटरवर जाऊन तुम्ही तुमचं कार्ड बनवू शकता. सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये लाभ देण्यात आलेला आहे. महापालिका क्षेत्रात रहिवाशी पत्ते अर्धवट असल्याने आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यात अडचणी येत असल्याचे प्रशासनाचे निरीक्षण आहे. त्यांना राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून डेटाबेस घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता 5 लाख रुपयापर्यंतचं जे आरोग्य सुविधा घेण्यास पात्र आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वतःचे व त्यांचे नातेवाईकांचे आयुष्यमान कार्ड काढण्याच्या सूचना केलेल्या आहे. तर 5 लाखापर्यंत आता सर्वच नागरिकांना जे आहे नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी तुम्हाला आयुष्यमान कार्ड देत आहे आणि को ब्रँडेड कार्ड तुम्हाला राज्यभर मिळत आहे. तरी मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही अडचण असेल किंवा हे कार्ड कसं काढायचं आहे त्याच्या संदर्भात व्हिडिओ पाहिजे असेल तसं कमेंट करून सांगा. धन्यवाद.